नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करूया या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज बघा प्रथम सत्र परीक्षा 2025-26ची आपण ही प्रश्नपत्रिका बघणार आहोत, इतिहास आणि राज्यशास्त्राची. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला सर्व प्रश्नपत्रिका सोडवायला सांगतात, त्यामुळे तुम्ही कुठेही दुसरीकडे न पाहता आपल्या चॅनलवर सर्व तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडवलेल्या पाहायला भेटणार आहेत. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. तर बघा, चला सुरुवात करूया. अगोदर पेपर पहा आणि नंतर तुम्हाला उत्तरपत्रिका दाखवली जाईल. प्रश्न दुसरा बघा, इथं चालू झालेला आहे. बघा इथं प्रश्न तिसरा बघा, खालील विधाने सकारान स्पष्ट करा. चौथा प्रश्न, पाचवा प्रश्न बघा, सविस्तर उत्तरे लिहा. परत राज्यशास्त्र विषय चालू झालेला आहे. बघा त्यातील दुसरा प्रश्न रिकाम्या जागा आहे आणि त्यातील सातवा प्रश्न बघा, चूक की बरोबर लिहा आहे. आठवा प्रश्न बघा, संकल्पना स्पष्ट करा. त्यातील बघा, सूचनेनुसार कृती करा. संकल्पना चित्रे पूर्ण करा. त्यातील दुसरा प्रश्न. नववा प्रश्न बघा, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. तर ही सर्व आपण प्रश्नपत्रिका पूर्ण सोडवलेली पाहणार आहोत. तर चला आपण सोडवलेली प्रश्नपत्रिका पाहूया. तर पहा बघा, पहिला प्रश्न आहे बघा. तर मी तुम्हाला पूर्ण प्रश्नपत्रिका वाचून दाखवणार नाही, फक्त तुम्हाला सर्व उत्तरे लिहिलेली दाखवणार आहे. वाचत बसले तर व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यासाठी तुम्ही ही सर्व उत्तरे तुम्ही लिहून काढा जशी आहेत तशी. तर बघा प्रश्न दुसरा इथं चालू झालेला आहे. दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. संकल्पना चित्रे पूर्ण करा. तर बघा, आपण पाहत होतो हे युरोपातील महत्त्वाचे विचारवंत बघा, संकल्पना चित्र पूर्ण करा. त्यातील दुसरा बघा, खालील तक्ता पूर्ण करा. आणि तिसरं पण आहे संकल्पना चित्र पूर्ण करा. तर बघा, हे आहे संकल्पना चित्र पूर्ण करा. महाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळे. बघा, टिपाले आहे. ॲनल्स प्रणाली. प्रसार माध्यमाची आवश्यकता. तर बघा त्यातील तिसरं बघा, मराठा चित्रशैली टिपाल्यामधील. आणि प्रश्न तिसरा बघा, खालील विधाने सकारान स्पष्ट करा. तर विद्यार्थ्यांनो बघा, पहिलं बघा, त्यातील दुसरा बघा, फोको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले आहे. तिसरा बघा, सर्व प्रसार माध्यमात दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे. चौथा बखर ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. तर सर्व तुम्हाला जशी आहे तशी उत्तरे पाहून लिहायची आहेत. तर चौथा बघा, खालील उतारा वाचावं, त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा बघा. आणि त्यातील पाचवा प्रश्न बघा, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. तर बघा त्यातील दुसरा प्रश्न आहे बघा, वर्तमानपत्राचे स्वातंत्र्य संग्रामातील कार्य स्पष्ट करा. उत्तर बघा आहे. आणि तिसरा प्रश्न, कलाक्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत ते स्पष्ट करा. तर बघा, उत्तर जशी आहेत तशी लिहायची आहेत. त्यातील बघा चौथा प्रश्न, स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय. आणि राज्यशास्त्र बघा, प्रश्न सहावा, खालीलपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. बघा रिकाम्या जागा आहेत. आणि प्रश्न सातवा बघा, खालील विधाने चुकी बरोबर ते सकारान स्पष्ट करा. बघा त्यातील पहिला प्रश्न, भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. तर बघा पुढील प्रश्न. तर पहा त्यातील दुसरा प्रश्न, राजकीय पक्ष या सामाजिक संघटना असतात. आणि त्यातील तिसरा,
विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात. प्रश्न 8वा बघा. खालील संकल्पना स्पष्ट करा. 1. माहितीचा अधिकार. आणि दुसरं बघा मतदारसंघाची पुनर्रचना. आणि त्यातील ब बघा खालील सूचनेनुसार कृती करा. पहिला बघा संकल्पना चित्र पूर्ण करा आहे. महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष. तर बघा सर्व नावे लिहिलेली आहेत. त्यातील दुसरा बघा खालील संकल्पना चित्र पूर्ण करा. तर बघा निवडणूक आयोगाची कार्य. तर पहा प्रश्न 9वा. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. बघा पहिला राजकीय पक्षाची ठळक वैशिष्ट्ये स्पष्ट करा. आणि त्यातील दुसरा प्रश्न बघा आचारसंहिता म्हणजे काय ते स्पष्ट करा. तर बघा विद्यार्थ्यांनो, असा आपण इतिहास राज्यशास्त्राचा पेपर आपण पाहिलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि तुम्हाला सर्व प्रश्नपत्रिकेचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहेत आपल्या चॅनलवर. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो तुमचे खूप खूप धन्यवाद.